आणि आता पाहूयात महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय बातम्या वेगवान स्वरूपात। पाहूयात काय चाललंय जगाच्या पाठीवर। मंकीपॉक्सच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सॅन फ्रान्सिस्कोच्या महापौरांनी आणीबाणीची घोषणा केली। त्यामुळे 1980च्या दशकात शहराला उद्ध्वस्त करणाऱ्या एड्सच्या साथीच्या रोगाची आठवण सर्वांना आली। लंडनचे महापौर लंडन ब्रीड म्हणाले की सॅन फ्रान्सिस्कोच्या लोकांना आधार देण्यासाठी आम्हाला लसींची नितांत गरज आहे। शहर फेडरल आरोग्य अधिकाऱ्यांकडे अधिक मदतीसाठी विनवणी करत आहे। सॅन फ्रान्सिस्को सार्वजनिक आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार कॅलिफोर्नियामधील सुमारे 800 पैकी शहरात 261 आणि देशभरात 4600 प्रकरणे आहेत। लसींच्या राष्ट्रीय टंचाईमुळे लोक दुर्मिळ डोससाठी तासनतास रांगेत उभे राहिलेत, मात्र लसींचा तुटवडा असल्याने अनेकांना डोस मिळाले नाहीत। जागतिक मंकीपॉक्सच्या उद्रेकावर आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली आहे। मंकीपॉक्सची 18,000हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत। WHO कडे 78 देशांतून ही सर्व प्रकरणे नोंदवली गेली असून यात 70%पेक्षा जास्त प्रकरणे युरोपियन प्रदेशातून नोंदवण्यात आली आहेत आणि 25%पेक्षा अमेरिकेच्या प्रदेशातून नोंदवण्यात आली आहे। तर 5 मृत्यूच्या प्रकरणांची नोंद झाली आहे। जर योग्य ती खबरदारी सर्वांनी घेतली तर मंकीपॉक्सचा सामना करू शकतो असं WHO ने म्हटलंय। पॅन अमेरिकन हेल्थ ऑर्गनायझेशनने बुधवारी सामान्य लोकांवर मंकीपॉक्सचा सामना करण्यासाठी लस वापरण्याची शिफारस केली आहे। पोस्ट एक्सपोजर किंवा प्री एक्सपोजर दरम्यान जॅब वापरणं योग्य आहे असं मार्कोस एस्पिनल हे वॉशिंग्टन DC मधून बोलले। PAHO संचालक मेरी लू वाल्डेज यांच्या म्हणण्यानुसार मे महिन्यात या रोगाचा उद्रेक सुरू झाल्यापासून अमेरिकेतील 18 देशांमध्ये या आजाराची जवळपास 5300 प्रकरणे आढळली आहेत। आतापर्यंत या भागात मृत्यूची नोंद झालेली नाहीये। तर गेल्या आठवड्यात जागतिक आरोग्य संघटनेनं मंकीपॉक्सचा उद्रेक जागतिक आणीबाणी म्हणून घोषित केलाय, पण याचा अर्थ असा नाही की रोग विशेषतः संक्रमित किंवा प्राणघातक आहे। देशात कोरोना रुग्णसंख्येत दररोज चढउतार होत असल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या 24 तासात कोरोनाचे 20,409 नवीन रुग्ण आढळून आले, तर एका दिवसात 46 जणांचा मृत्यू झालाय। सध्या देशातील सक्रिय कोरोना रुग्णसंख्या ही 1,43,000वर पोहोचली आहे। कोरोना व्हायरस साथीच्या आजारामुळे अल्कोहोलच्या सेवनात वाढ झाली आहे। त्यामुळे इंग्लंडमधील हजारो रुग्ण रुग्णालयात दाखल झालेत। यावर इन्स्टिट्यूट फॉर अल्कोहोल रिसर्च आणि शेफील्ड विद्यापीठाचे अभ्यास, नॅशनल हेल्थ सर्व्हिस इंग्लंड आणि नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ अँड केअर रिसर्च यांनी रिसर्च सुरू केलं होतं। या रिसर्चमध्ये असं आढळून आलंय की दारूच्या एकूण विक्रीत नगण्य वाढ झाली आहे, तरी मद्यपान करणाऱ्या लोकांमध्ये फार बदल झालाय। संशोधनात असं देखील आढळून आलंय की 45 पेक्षा जास्त वयाचे लोक हे साथीच्या आजारापूर्वी धोकादायक स्तरावर मद्यपान करत होते। जेव्हा कोविड-19चा प्रादुर्भाव होतो तेव्हा त्यांचं मद्यपान वाढण्याची सर्वाधिक शक्यता आहे। सिएटल परिसरात उष्णतेची लाट तिसऱ्या दिवशीही कायम राहिली आहे। गेल्या 2 दिवसांपेक्षा तापमान 90 अंशांपेक्षा थोडा कमी झालाय। त्यामुळे नागरिक थंड हवेचा आनंद घेण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर गेलेत। नॅशनल वेदर सर्व्हिसने म्हटलंय की शनिवारपर्यंत सिएटल क्षेत्रासाठी अतिउष्णतेचा इशारा लागू राहील। त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलंय। हाँगकाँगमधील कॅन्टोपॉप कॉन्सर्टमध्ये 2 डान्सर्स जखमी झालेत। स्टेजवर लावलेली एक व्हिडिओ स्क्रीन खाली कलाकारांवर पडल्यामुळे दोघे जण गंभीर जखमी झालेत। कॅन्टोपॉप बॉय बँड मिररचा हाँगकाँग कॉलिझियम येथे कॉन्सर्ट होता। या कॉन्सर्टमध्ये हा अपघात घडला। या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यात मिररचे सेलिब्रिटी अँसन लो आणि एडन लुईस स्टेजवर डान्सर्स सोबत परफॉर्मन्स करताना दिसले। जेव्हा स्टेजवरील LED स्क्रीन एक स्क्रीन खाली कोसळली, यात दोन डान्सर्स जखमी झाले। US मधील ग्राहकांसाठी मोठी बातमी। आता US ग्राहकांना 25 वर्षांनंतर जॅलिस्कोमधून ॲव्होकॅडो वापरू शकतात, कारण शेजारील मिचोआकन हा एकमेव मेक्सिकन राज्यातून ॲव्होकॅडो हे फळ US मार्केटमध्ये पाठवू शकते।
जॅलिस्को येथून 200 टन अॅव्होकॅडो असलेले 11 ट्रक हे युनायटेड स्टेट्सला जाण्यासाठी झापोटलान एल ग्रांडे या पर्वतीय शहरावर रांगेत उभे होते. जॅलिस्को येथे या फळाची एक्सपोर्ट असोसिएशन अध्यक्ष जेवियर मेडिना वियानुएया म्हणाले की आम्ही आमचे उत्पादन युनायटेड स्टेट्समध्ये पोहोचवण्यासाठी कायदेशीररित्या संरक्षित आहोत. सध्या मेक्सिको फळांच्या US आयातीपैकी 92% पुरवठा केला जातोय. जागतिक अन्न पुरस्कार विजेते गेबिसा इजेटा यांनी जागतिक अन्न संकटावर भाष्य केलंय. सध्याचे अन्न संकट कसं निर्माण झालंय हे त्यांनी स्पष्ट केलंय. इजेटा म्हणाले की हवामान बदल आणि नैसर्गिक आपत्तींचा अन्न उत्पादनावर नकारात्मक परिणाम झालाय. विशेषतः जगाच्या उष्णकटिबंधीय भागात याचा परिणाम दिसून येतोय. रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे अनेक खाद्यपदार्थांची निर्यात देखील रोखली गेली आहे. जगभरातील टंचाईत त्यामुळे वाढ झाली आहे. तसंच किमती देखील वाढल्यात. इजेटा आणखी म्हणाले की आफ्रिका आणि आशियातील विकसनशील देशांमध्ये गरीब लोकांची असमान संख्या देखील आहे. वाढत्या महागाईच्या दरम्यान कामगारांसाठी राज्य मदत आणि सार्वत्रिक मूलभूत उत्पन्नाची मागणी करत अर्जेंटिनातील सामाजिक चळवळी आणि अनेक गट गुरुवारी ब्युनोस आयर्सच्या रस्त्यावर उतरले. यावेळी त्यांनी सार्वत्रिक पगाराची मागणी केली. यावेळी आंदोलनकर्ते जोरदार घोषणाबाजी करत निषेधाचे बॅनर धरून विविध ठिकाणी जमले आणि प्लाझा डी मेयो या चौकात ते सर्वजण एकत्र आले. 2021च्या दुसऱ्या सहामाहीतील आकडेवारीनुसार 47 दशलक्ष लोकसंख्येच्या 37.3% लोकसंख्येवर दारिद्र्याचा प्रभाव झाला. यात अर्जेंटिनामध्ये खोलवर होत असलेल्या आर्थिक संकटाचा मोठा विरोध दर्शवण्यात आलाय. बेरूतच्या बंदराजवळ राहणारे लेबनीज जे 2 वर्षांपूर्वी तेथे एका विनाशकारी स्फोटात वाचले होते त्यांना पुन्हा त्यांच्या जीवाची भीती वाटतेय. स्फोटात नष्ट झालेल्या बंदरातील मोठ्या धान्याच्या सायलोसला आग लागली आहे. त्यामुळे स्फोटातून वाचलेल्यांना पुन्हा जीवाची भीती वाटतेय. बेरूतच्या वॉटरप्रूफने बाजूने असलेल्या भागात बंदर आणि धुरकट सिलोचे थेट दृश्य आहे. बंदरात वर्षानुवर्ष अयोग्यरित्या साठवलेल्या शेकडो टन स्फोटक अमोनियम नायट्रेटचा स्फोट झाला. यात 200हून अधिक लोक ठार झाले आणि 6000हून अधिक जखमी झाले. तर लेबनीजच्या आरोग्य आणि पर्यावरण मंत्रालयांनी सोमवारी परिसरातील रहिवाशांना त्यांच्या खिडक्या आणि बंद करण्याचे आणि फेस मास्क घालण्याचे आवाहन केले. रशियन मीडिया आउटलेटचा परवाना रद्द होण्याची शक्यता आहे. रशियाच्या राज्य संचार नियामक मंडळाने नोवाया गॅझेटाचा मीडिया परवाना रद्द करण्यासाठी खटला दाखल केलाय. 27 जुलैला रोस्कोमनायडेझोर या नावाच्या रोनाया गॅझेटा वेबसाईटचं नोंदणी प्रमाणपत्र अवैध करण्यासाठी खटला दाखल केल्याची अधिसूचना नोवाया गॅझेटाला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली आहे. नोवाया गॅझेटाच्या वृत्तपत्राची नोंदणी ही अवैध ठरण्याची शक्यता आहे. कायद्याने निर्दिष्ट केलेल्या कालावधीत संपादकीय चार्टर सादर केला नाही, त्यामुळे ही कारवाई होऊ शकते. याला आम्ही आव्हान देऊ आणि आम्ही न्यायालयात आमची भूमिका मांडू असं नोवाया गॅझेटांकडून सांगण्यात आलंय. स्पिरिट एअरलाइन्स हे आता जेटब्ल्यू एअरलाइन्स खरेदी करणार आहे. $3.8 बिलियन मध्ये स्पिरिट एअरलाइन्स जेटब्ल्यू खरेदी करणार आहे. फ्रंटियर एअरलाइन्समध्ये विलीन होण्याचा स्पिरिटचा प्रयत्न फसल्यानंतर गुरुवारी हा करार झाला. स्पिरिट स्टॉक होल्डर्सनी व्यवहाराला मंजुरी दिल्यानंतर जेटब्ल्यू स्पिरिटला $33.50 प्रति शेअरने विकत घेईल, ज्यामध्ये रोख देय $2.50 प्रति शेअर प्रीपेमेंटचा समावेश आहे. चीनने US मध्ये चिप प्लांट्स तयार करण्यासाठी आणि अधिक सेमीकंडक्टर कंपन्यांना प्रोत्साहित करण्यासाठी US बिल नाकारले आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांना विचारलं असता त्यांनी अमेरिकेने स्वतःचा विकास कसा होतो हा त्यांचा स्वतःचा मुद्दा आहे, परंतु सामान्य विज्ञान, तंत्रज्ञान आणि लोकांमधील देवाणघेवाण आणि दोन्ही देशांमधील सहकार्य यामध्ये अडथळे आणू नयेत असंही ते म्हणालेत. रशियन सैन्याने गुरुवारी युक्रेनच्या कीव आणि चेर्निहाइव्ह या प्रदेशांवर मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्र हल्ले केलेत. तरी युक्रेनियन अधिकाऱ्यांनी देशाच्या दक्षिणेकडील व्यापलेल्या प्रदेशाला मुक्त करण्यासाठी ऑपरेशनची घोषणा केली. खार्किव आणि युक्रेनचे दुसरे सर्वात मोठे शहर देखील रात्रभर गोळीबाराच्या आड आले.
दक्षिणेकडील मायकोलाव शहरावरही गोळीबार करण्यात आला, त्यात 1 जण जखमी झालाय. दरम्यान युक्रेनच्या सैन्याने खेर्सॉनच्या व्याप्त दक्षिणेकडील प्रदेशात पलटवार करणं सुरूच ठेवलंय आणि बुधवारी निपर नदीवरील महत्त्वाच्या पुलावर देखील त्यांनी हल्ला केला. पॅलेस्टिनी अमेरिकन पत्रकार शिरीन अबू अखले यांच्या कुटुंबियांनी गुरुवारी वॉशिंग्टन इथं कॅपिटल हिलवर पत्रकार परिषद घेतली. बुधवारी पहाटे वेस्ट बँक इथं झालेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या नातेवाईकांनी हत्येची सविस्तर US चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी बायडेन प्रशासनाला केली आहे. त्यांच्या हत्येची चौकशी करण्यावरून सुरुवातीला पॅलेस्टीन आणि इस्रायलमध्ये वाद बघायला मिळाला. कांगो बेसिनमध्ये उष्णकटिबंधीय जंगल, तेल आणि वायू लिलावासाठी सज्ज झालंय. आफ्रिकेच्या हवामान व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कांगो बेसिनमधील प्रख्यात पीटलँड कांगो किन्शासा येथे लिलावासाठी ते निघाले. DRC सरकार कांगो बेसिन जंगलातील क्युवेट सेंट्रल पीटलँड्समधील 30 तेल आणि गॅस बॉक्सचा लिलाव करेल. DRC हे जगातील 17 राष्ट्रांपैकी एक आहे, ज्याचं वर्गीकरण मेगा डायव्हर्स म्हणून केलं जातंय. ग्लोबल वॉर्मिंगच्या दिशेनं उचललेलं सर्वात मोठं पाऊल म्हणजे सिनेट डेमोक्रॅट्स केलेला करार. जो बायडन यांनी 2030 पर्यंत हरितगृह वायू उत्सर्जन निम्म्यानं कमी करण्याचा घेतलेला संकल्प पूर्ण होण्याच्या दृष्टीनेही हा करार महत्त्वाचा ठरणार आहे. या करारामुळे पुढच्या 10 वर्षात $370 अब्ज खर्च इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सौर आणि पवन ऊर्जा यांसारख्या अक्षय ऊर्जा आणि हायड्रोजन सारख्या पर्यायी ऊर्जा स्रोतांचा विकास करण्यासाठी होणार आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी गुरुवारी बिसाऊसह 3 देशांचा दौरा केलाय, जिथे त्यांनी बिसाऊचे राष्ट्राध्यक्ष उमरो सिसोका एम्बालो यांची भेट घेतली. एम्बालो जुलैच्या सुरुवातीलाच पश्चिम आफ्रिकन आर्थिक गट एस्कोवासचे अध्यक्ष झाले आहेत. फ्रान्स ते मालीमधून माघार घेतल्यानं मॅक्रॉन यांनी पश्चिम आणि मध्य आफ्रिकेतील अतिरेक्यांविरोधात लढा देण्यासाठी शिक्षण आणि आर्थिक विकास तसंच लष्करासाठी निधी देण्याचं वचन दिलंय. युरोपियन युनियन देशांनी युद्ध आणि युद्धजन्य परिस्थितीने ग्रस्त असलेल्या आश्रय देण्याव्यतिरिक्त रक्षण किंवा त्यांना अधिक मदत करण्याची मागणी होतीये. त्यानंतर जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री आणि उच्च पदस्थ अधिकारी ग्रीसमध्ये दाखल झालेत आणि त्यांनी निर्वासितांच्या छावणीला भेट दिली. परराष्ट्र मंत्री ॲनालेना बेरकॉन यांनी निर्वासितांशी संवाद साधण्यापूर्वी ॲथेन्समधील होलोकॉस्ट स्मारकाला भेट दिली. फेडरल रिझर्व्हने चलनवाढीला आळा घालण्यासाठी बेंचमार्क व्याजदर एका पॉईंटच्या 3/4 वाढवलाय. 3 दशकांत सलग दुसऱ्यांदा ही वाढ केली आहे. फेडच्या या निर्णयामुळे 2.25% ते 2.5% पर्यंत अनेक ग्राहक आणि व्यावसायिक कर्जावर परिणाम होणार आहे. तसंच त्यांचे मुख्य दर देखील वाढतील. 2018 पासून व्याज दर हा सर्वोच्च पातळीवर आहे. यावर नायगारा युनिव्हर्सिटीतील अर्थशास्त्राचे सहाय्यक क्रिक ट्रीडमेंट म्हणतात की बाजारपेठ कोणत्याही गोष्टीला प्रतिसाद देत नाही. कर्जाचे दर वाढवून फेड तारण किंवा वाहन आणि व्यवसाय कर्ज घेणं देखील महागलंय. त्यामुळे दरवाढीमुळे या वर्षाच्या उत्तरार्धात किंवा पुढच्या काळात मंदी येण्याचा धोका वाढतो. दरम्यान फेडरल रिझर्व्ह बोर्डाने त्यांच्या बेंचमार्क व्याज दरात वाढ केल्याने फेड तारक, वाहन आणि व्यावसायिक कर्ज घेणं महाग झालंय. तर ग्राहक आणि व्यावसायिक कर्ज घेतल्याने खर्च कमी होईल, ज्यामुळे अर्थव्यवस्था थोडी थंड होईल. असंच महागाई देखील होईल. फेडच्या वाढीमुळे मागील वर्षातील 30 वर्षांच्या स्थिर तारणावरील सरासरी दर हा दुप्पट होऊन 5.5% झालाय आणि त्यामुळे घरांची विक्री देखील कमी झाली आहे. गुंतवणूकदारांच्या मनात यंदा महागाईची भीती आहे. तर 3 दशकातील ही सर्वोच्च चलनवाढ असल्यामुळे संपूर्ण किरकोळ क्षेत्रावर याचा कसा परिणाम होतोय याबद्दल चिंता वाढली आहे. कांगोच्या पूर्वेकडील देशातील संयुक्त राष्ट्र मिशनच्या विरोधात मागील 2 दिवस झालेल्या निदर्शनांमध्ये जवळपास 15 लोक ठार आणि 12हून अधिक लोक जखमी झालेत. मात्र यानंतरही सलग 3ऱ्या दिवशी निदर्शक रस्त्यावर उतरलेत.
संयुक्त राष्ट्रांनी मंगळवारी सांगितलं की मोरोक्कोचा एक शांतीरक्षक आणि संयुक्त राष्ट्रांच्या शांती सेनेत कार्यरत असलेले भारतातील 2 आंतरराष्ट्रीय पोलीस मारले गेले, तर इजिप्तमधील एक पोलीस जखमी झालाय। त्यावेळी हिंसक हल्लेखोरांनी कांगोली पोलिसांकडून शस्त्र हिसकावून घेत UN कर्मचाऱ्यांवर गोळीबार केला। गुटेरस यांनी DR काँगोमधील शांतता रक्षकांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध केलाय। कांगोच्या पूर्वेकडील भागात वाढत्या हिंसाचाराच्या दरम्यान शांतता सेना नागरिकांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप ते करतायत। इस्रायलमधील शांतता कार्यकर्ते आणि पॅलेस्टिनी निदर्शकांचा एक गट बुधवारी व्याप्त वेस्ट बँक हॅरिस या शहराजवळ इस्रायली सैनिकांशी भिडलाय। हॅरिसमधील वस्ती न होण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढला असून आमच्या जागेवर अतिरेकी स्थायिक करणाऱ्या योजना आम्ही स्वीकारणार नाही, असं पॅलेस्टिनी समर्थक म्हणालेत। इस्रायलने वेस्ट बँक ओलांडून 130हून अधिक वसाहती बांधल्यात, ज्यात आज इस्रायली नागरिकत्व असलेल्या सुमारे 500,000 स्थायिकांचं निवासस्थान आहे। 1967च्या युद्धात इस्रायलने बळकावलेले सर्व प्रदेश हे पूर्व जेरुसलेम आणि गाझासह वेस्ट बँक भविष्यातील राज्याचा मुख्य भाग बनवायचं अशी पॅलेस्टिनींची इच्छा आहे, तर पॅलेस्टिनी लोकांना असं वाटतं की हा करार झाल्यास मोठा अडथळा येईल, म्हणून ते यासाठी विरोध करत आहेत। रशियाच्या गॅझप्रॉमने बुधवारी रशियापासून युरोपपर्यंत मोठ्या पाईपलाईनमधून वाहणाऱ्या नैसर्गिक वायूचे प्रमाण हे क्षमतेच्या 20% कमी केलंय, परंतु जर्मनीने याला राजकीय चाल म्हटलंय। रशिया हिवाळ्यासाठी त्याच्या स्टोरेजची पातळी वाढवण्याचा प्रयत्न करत असताना युरोपवर राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न करण्यासाठी वीज उद्योगासाठी वापरला जाणारा गॅस हा पूर्णपणे कापून टाकू शकतो, अशी नवीन भीती आता निर्माण झाली आहे। इतर आंतरराष्ट्रीय घडामोडी आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक, बघत रहा जगाच्या पाठीवर। ब्रेकनंतर स्वागत आणि आता उर्वरित बातम्या आपण वेगवान स्वरूपात पाहूयात। अर्थव्यवस्था कोलमडल्यानंतर चीनने श्रीलंकेला क्रेडिट आणि आपत्कालीन कर्जाचं आश्वासन दिलंय, परंतु सर्वात मोठा प्रश्न होता की बेट राष्ट्राच्या कर्जाची पुनर्रचना करण्यास सहमत होईल की नाही, असं US एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटचे प्रशासक समंता पावर यांनी म्हटलंय। जागतिक अन्न सुरक्षा संकटावर चर्चा करण्यासाठी तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी भारताला भेट देत असून बुधवारी राजधानी नवी दिल्लीतील इंडियन इन्स्टिट्यूट फॉर टेक्नॉलॉजीमध्ये आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या। तोफा उत्पादकांनी गेल्या दशकभरात AR-15 शैलीतील तोफा विकून $1 अब्ज अधिक कमावलेत आणि 2 कंपन्यांचे उत्पन्न गेल्या 3 वर्षात तिप्पट झाले, असं बुधवारी झालेल्या हाऊस तपासणीत उघड झालंय। हा नफा मोठ्या प्रमाणात गोळीबारात वापरण्यात आलाय। या गोळीबारात बफेलोमधील किराणा दुकानात 10 लोकांचा मृत्यू झाला होता आणि टेक्सासच्या उवाल्डे येथे 19 मुलांना गोळ्या झाडून ठार मारण्यात आलं होतं। या बंदुका अनेकदा तरुणांना त्यांचं पुरुषत्व सिद्ध करण्याचा मार्ग म्हणून विकल्या जातात, असं निरीक्षण आणि सुधारणा समितीनं म्हटलंय। सिरियाच्या संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी आपल्या लष्कराच्या हवाई दलाचे प्रमुख मित्र रशियासोबत संयुक्त कवायतीचे फुटेज सादर केलेत। मॉस्को हा राष्ट्राध्यक्ष बशर असद यांचा प्रमुख सहयोगी आहे आणि गेल्या 11 वर्षात दमास्कसमधील त्यांचे सरकार उलटून टाकण्यापासून सशस्त्र विरोधी गटांना मागे ढकलण्यात रशियन सैन्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे। या वर्षाच्या सुरुवातीला रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर दोन्ही देशांमधील हे तिसरे दस्तऐवजीकरण संयुक्त कवायत आहे। गेल्या आठवड्यात इस्रायलच्या हवाई हल्ल्यात 3 सिरियन सैनिक ठार झाले आणि 7 जण जखमी झालेत। आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत आणि आमचा फेसबुक, ट्विटर आणि YouTube अकाउंटला फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।